साहेबराव, तू बी रागवलंस ना हो माझ्यावर? तूच सांग की मी काय करू? साहेबराव, लई भारी दिवस होते ना व? अरे तू एवढूसा होतास जेव्हा आबांनी तुला माझ्यासाठी आणलं. आपण रोज शेतात जायचो, लई मज्जा करायचो. समजत भारी म्हणजे ते आबा नाही का माझ्या लग्नासाठी पोरगे हुडकत होत आणि मी रातच्याला घरातून पळून गेलो. पक्कस तुला माहित होत मी कुठे येते, तेव्हा तू बी लई शहाणा निघालास. समजाच शेतात घेऊन आलास आणि मी घावलो. बरं घावलो तर घावलो, पण ते बी अंजली बाईन संगत. कसं असते साहेबराव, समजे दिवस सारखे नसते तर येळ कधी आणि कशी येईल काय बी सांगता येत नाही. आता मग अशी समजाच वहिनींचा राग आला. पण म्हणावं तर त्यांचं बी बरोबर आहे रे, काय बी चुकलेलं नाही. आपलं घर अडचणीत आहे म्हणून बोलल्या त्या. तूच सांग की काय चुकलं? साहेबराव एक सांगू काय, तुला नीट वैरण पाणी मिळत नाही माहित आहे मला. तुझी अशी हालत बघवत नाही रे. झालं काम फत्ते. आता या बैलाचा बाजार होणार म्हणजे होणार. लई वर्षांपासून आपण संकट आहे, खरंच सांगतो तुझी अशी हालत बघवत नाही मला. ताईसाब ओ ताईसाब, आव उठा की ताईसाब. नंदे झोपू दे जरा आमासनी. आव ताईसाब, आव उठा की. काय आहे तुझं? आव एक खुशखबरी हाय. हा होय, कसली खुशखबरी? आव बाहेर बघा की. आव काम तमाम झाल्या त्या बैलाचं. नेला काय होय. चला चला बघा. चॅलेंज दिलता आम्ही. साहेबरावाला तर जायलाच लागणार होतं बघ. आता तू बघ ग चंदे, त्या दुकानदाराच्या तोंडावर कसं पैसे फेकतो. आता मात्र जरा जाऊबाईंचा जास्तच होत. मला फक्त एकच माहिती, काय बी करून उद्या पैसे द्यायचे. म्हणून काय तुम्ही जाऊबाईंनी सांगितलं तसं साहेबरावाला विकायचा विचार मनात आणते? नाही हा, अजिबात नाही. अहो
मी तुमच्याशी बोलतेय. अहो अहो गोदक्का गोदक्का काय झालं ग अंजली? साहेबराव नाही दिसत आहे कुठे. साहेबराव नाही? हो चल बघ. गोदक्का नाहीये साहेबराव. साहेबराव नाही? हो राणा राणा कुठं आहे? ते सुद्धा सकाळपासून नाहीयेत घरात. अरे देवा. सूरज सूरज काय झालं? अरे साहेबराव नाही आणि राणा बी नाही. अगं आता तर बोलून गेला माझ्या संकट. म्हणजे शेवटी राणादानं जे करायला नको पाहिजे होतं तेच केलं बघ. आता हिला काय सोडणार नाही मी. तिनं साहेबरावला एकाचं खूळ घातलंय राणा त्याच्या मनात. नंदिता राम. काय झाली का जुळणा? आज पैसे घेतल्याशिवाय हलणार नाही इथनं. तुमच्या भावाला बोलवा बघू. हे बघा अहो काल पैसे देतो म्हणून सांगितलंय मला. इथे तमाशा करू नका. तुम्ही तिकडे चला तिकडे चला. अहो पैसे मिळाल्यावर मला हे समजा करायचे काय हाऊस आहे काय? हळू बोला तिकडे चला की. बर चला या या. हो. या इकडे इकडे या. बसा तुम्ही बसा. राणा तर बाहेर गेलाय येईल इतक्यात. हा राम राम साहेब. राम राम. बसा. साहेबराव बसा बसा. काय नाही ते आज पैसे देतो म्हणलेत तुमचं चिरंजीव म्हणून आलो. अंजली जरा याचं चहा पाण्याचा बघ. बाबा बसा. बसा की. अजून तू अहो अजून किती वेळा चहा प्यायचं? 2 वेळा तरी झाला. साहेब अहो व्यवस्था होणार आहे का नाही? हा अहो तसं सांगा तरी मग. बसून बसून कंटाळा आला साहेब. आमचा राणा भाऊजी म्हणल्यात ना पैसे देतो. जग हिकडचं तिकडं झालं का नाही तरी बी ते पैसे आणत्या. जरा दम धरा. तसं झालं तर तुमचंच भलं आहे. आलं बघा. लवकर आला. अहो वेळच आणली तुम्ही. काय करणार? ठीक आहे. वा 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 वा. धन्यवाद धन्यवाद. मानलो बाबा तुम्हाला. तरी मला सांगितलं होतं गायकवाड कधी बी कुणाचे पैसे बुडवीत नाहीत. पण शेवटी मी माणूस आहे. हा अहो नाही नाही ती विचार मनात येत होतो माझ्या. पण शब्द पाळला हा तुम्ही. वा. ओ मिळालं ना पैसे? होय होय जातो. नाहीतर मला कुठं गप्पा हाणीत बसायचे तिथं.
साहेब येत या. राणादा येतो. होय. राणादा, अरे तू असं नाही करायला पाहिजे होतंस मर्द. अरे एक डाव सांगायचं तरी आमासनी. हो ना, का केलं तुम्ही असं? आपण दुसरा काहीतरी मार्ग शोधला असता ना. अरे थांबिलो असतं त्याला, आणलं असतं कुठं तरी पैसे. अरे राणा कमीत कमी विचारायचं तरी. हो ना, काय गरज होती असं करायची? साहेबराव आपल्या घरातला सदस्य आणि तुम्ही त्यालाच विकलं. अहो काय बोलताय तुम्ही? मी असं कशाला करेन? आणि तुम्ही समजे काय बोलताय? मग साहेबराव कुठे? साहेबराव, साहेबराव आज मजा आली का नाही? हा? राणा, अरे साहेबरावला जरा माळा घेऊन गेलतो, फिरवून आणला जरा. तिथं गवत बी मिळालं. जाम खुश आहे गडी आज. काय रे? साहेबराव. अहो, म्हणजे तुम्ही साहेबरावाला. असा कसा ऐकन? तिकडे दोस्त आहे तो माझा भाऊ आहे. भावाला कोण कधी ऐकतं का? राणादा, अरे मग पैसे कुठून आणलंस? राणा कोणाकडून उसने घेतले का? नाही बाबा, ते ते अक्काबाई माझी गाडी ऐकली. काय? अरे पण राणादा, अरे सगळ्या गाड्या ऐकायच्या पण तुझी गाडी ऐकायची नाही असं ठरलं होतं ना आपलं. अरे काय मर्दा, तुझी शान होती ती गाडी. अरे काय ऐकली असशील? माझी शान काय साहेबराव पेक्षा जादा महत्वाची आहे का? अरे मग आता काय तू पायी फिरणार आहेस होय? गोदक का शेतकरी आहे मी, चालायचा कटा येत नसतोय. अगं येळ आली तर पार मुंबई पतोर चालत जाईन. शेतकऱ्यामध्ये तेवढा दम असतोय. अहो पण एकदा बोलायचं तरी. मी करत होते ना प्रयत्न. तुम्ही एकट्या किती भार उचलणार? अहो पण सूरज भाऊजी बोलतायत ते बरोबर. गाडी तुमची शान होती. मी म्हणलं ना व, साहेबराव पेक्षा मला काय बी महत्वाचं नाही. अरे राणादा, पण तू बी एका फालतू कारणासाठी गाडी ऐकलीस बघ. फालतू कसं म्हणतोय सूरज? किंवा माणूस आपल्या दारात येऊन आपण आपल्या घरातल्यांना काय काय बोलून गेला, आपण असं समजा ऐकून घ्यायचं होय? चल, पडती बाजू म्हणून आपण ऐकून बी घेऊ. पण दुसऱ्याचं असं पैसे तडवणं आपल्या तत्वात बसतं का? आबा, तुम्हीच सांगा आता.
राणा, अरे उधारी भागवा पाहिजे खरंय, पण त्यासाठी तू गाडी ऐकलीस हे मला बी पटलेलं नाही. आबा दुसरं काय बी इलाजच नव्हतं. जीव गेला तरी मी साहेबरावला ऐकणार नाही. अहो पण साहेबरावाला विकायचं असं आम्ही कुणीच म्हणलं नव्हतं. अंजली, राहू दे. राणाने जे केलं ते घरासाठीच केलंय, तेव्हा झालं गेलं विसरून जाऊ. पण इथनं पुढचं बघा. हो, आजपासून सगळे वायफाय खर्च बंद. घरातल्या सगळ्यांना सांगितल्याशिवाय 1 रुपयाही कुणी खर्च करणार नाही. आणि हो, खर्च तोच करेल जो काहीतरी कमवून आणेल. अंजली म्हणते ते बरोबर आहे. याच्या पुढं जपून खर्च करा. आणि जो कमवून आणल तोच खर्च करल. पण मी एक चूक केली आणि ते बी तुम्हाला नाही विचारता. काय? अरे सांग की काय. वय साहेबरावसाठी आणले. बंद. वाह. कसला दिसतोय बघ. लई मोठं टेन्शन गेलं बघ. त्या साडीवाल्याला प्रकरण लई आणलं होतं. किती बोललं नाही आपल्या घरातल्यांना. बरं झालं एकदाच पैसे देऊन टाकले. झंझटच मिटली. आणि कसं आहे, दुसऱ्याचं पैसे तटवणं बरोबर नाही. बरोबर ना? चला येतो. अहो, कुठे बाहेर चालला? होय, कसं जाणार? ते आपलं ते जातो माझं मी. काय झालं? अजून राग गेला नाही काय? कसा जाणार? जे केलं ते चुकीचंच केलं तू. अहो काय चुकीचं केलं? आता तुम्ही मनापासून सांगा, तुम्ही माझ्या जागी असतात तुम्ही काय केलं असतं? मी नसती विकली गाडी. मनापासून सांगा म्हणलंय ना. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणताय गाडी माझी शान होती, चला मानलं मी. तसं दागिने तुमची शान होती ना व. मग तुम्ही काय ऐकलं? मला नाही पटलं ते. मी बी रुसून बसू काय? सांगा की काय ऐकलं दागिनं? अहो, आबांसाठी विकली. होय ना व. मग मी बी तेच केलं. अहो त्यो दुकानदार रागाच्या भरात काय उलट सुलट करून बसला असता आणि आबांना परत हप्ती बसली असती म्हणजे. आता तुम्हीच सांगा मला, मी जे केलं ते बरोबर केलं का नाही? बरोबर आहे, पण मग झालं तर हे ना व. अजून एक सांगू काय? सांगा. तुम्ही तुमचं दागिने ऐकलं,
आणि मी माझी गाडी ऐकली झाली का नाही पिट्टपाट